कसबा बावड्यातील श्रीप्रसाद वराळे या ठेकेदारानं काम न करताच बिल उचलल्याचा आरोप झाला. त्याला उत्तर देताना वराळे यांनी ॲडव्हान्स बिल घेतल्याचं सांगत टक्केवारीचं रेट कार्ड जाहीर केल्यानं टक्केवारीनं हात बरबटलेल्यांचे धाबे दणाणलेत. या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी महानगरपालिकेतील भ्रष्ट कारभाराबद्दल केवळ महानगरपालिकेकडून होणाऱ्या चौकशीवर अवलंबून न राहता पोलिसांनी सुमोटो चौकशी सुरू करावी, अधिकाऱ्यांच्या सह्यांची फॉरेन्सिक चौकशी करावी अशी मागणी केली आहे. पब्लिक फंडच्या बाबतीत चौकशी करायची असेल तर कायद्यानं सुमोटो पोलिसांनी FIR दाखल करणं आवश्यक होतं. असू दे, तरीही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्याकडून जो FIR दाखल करून घेतला याबाबत अजूनही चौकशी सुरू नाही. आरोपी पळून गेला, अधिकारी कामावर आहेत. दिलीप देसाई यांनी महापालिकेत प्रशासक राज सुरू झाल्यापासून किती कामांची निविदा प्रक्रिया झाली, किती निधी आला आणि त्या निधीचा विनियोग कसा झाला याचा हिशेब महापालिकेनं जनतेला द्यावा अशी मागणी केली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये प्रशासक आल्यापासून ते आज अखेर किती टेंडर प्रक्रिया झाली, किती निधी आला आणि त्याचा विनियोग कसा झाला याचा संपूर्ण हिशोब या जनतेला देणं आवश्यक आहे. यापूर्वी महापौर होते, स्टँडिंग कमिटी होती, त्याच्यावर जबर होता, परंतु आता कोणच नाही, शासकीय अधिकारीच मालक झालेत. यामध्ये साधारण परवा जो लाखो रुपयाचा घोटाळा झाला, या घोटाळ्यामध्ये जो ठेकेदार आहे, ठेकेदाराने जे काही आरोप केलेत त्याला मी समर्थन करत नाही, परंतु जो घोटाळा झाला आहे हा सत्य आहे. त्याचं कारण प्रशासक यांनी जे 11 कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, यांना नोटीस बजावली. का नोटीस बजावली? की प्रशासनाला लक्षात आलं की आमचेच अधिकारी या घोटाळ्यात सामील आहेत. त्यामुळं ही चौकशी सुरू असताना चौकशीचे अधिकारी जे नेमलेत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा टपका आहे. टक्केवारी प्रकरणात नावं समोर आलेल्यांना कारणे दाखवा नोटीस दिल्यानंतर महापालिका प्रशासनानं काल तिघांवर निलंबनाची कारवाई करत इतरांची खातेनिहाय आणि विभागनिहाय चौकशी सुरू केली आहे. दोषींवरील कारवाईमधील हीच आक्रमकता आणि पारदर्शकता कायम राहणं गरजेचं आहे.